तांदळाचा तुकडा आणि डब्बू गुरुदक्षिणा. नमस्कार करतो. चिरंजीव हो, गुणवंत हो, मोठा गायक हो. बघा हा, तुम्ही आशीर्वाद दिलाय शंकरासमोर. अगदी अंतःकरणापासून. पण तो खरा करण्यासाठी परिश्रम करावे लागतील तुला. आमचं काय, केवळ मार्गदर्शन. म्हणजे तुम्ही शिकवणार नाही? अरे बाळ, या जगात खऱ्या अर्थानं कुणीच कोणाला शिकवत नसतो. ज्याचा तोच शिकत असतो. मग गुरु कशाला असतात? गुरु कशाला? आपल्या पायानं चालू शकणाऱ्या शिष्याला जवळची आणि चांगली वाट दाखवण्यासाठी. हे विश्व म्हणजे 18 दालनांची हवेली आहे. बंद दालनांची दारं उघडतात ती गुरुमुळं, पण त्यात प्रवेश करायचा असतो स्वतः शिष्यानं. मला तुमच्यासारखा मोठा गायक व्हायचंय. माझ्याहूनही मोठा हो बाळ. किती दिवस लागतील याला? किमान 1 तप 12 वर्ष. बाप रे, मग आजचा दिवस वाया झाला नको. अरे अरे चला, अरे, सुरुवात पण करूया. मला उशीर झालाय, मला गेलं पाहिजे. मुहूर्त की काय म्हणतात ना, तेच ते. मुहूर्त? बर. काय रे सदाशिव, मी गेल्या 2 महिन्यात जी गाणी म्हणत होतो सर्व पाठ आहेत तुला? हो. गेले काही दिवस झाले मी यमन कल्याणचा एक तराणा म्हणतोय. आठवतोय तुला? हो. आठवतोय? हो. चल. बसा. नमस्कार करा देवाला. आ हा, लाव बघू सा. अनंत हरी अनंत हरी नारायण नारायण तनन तो तनन तो तनरित देरेना दीम तना तना तोम 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 तना ना 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 तना तोम धीम तन नन नन रित रिर ना तनन दिर ना तनन तो तनन तोम तनन तोम तोम तनन नन नन तना तोम रीत तनन नन तन दे रे नोम तना ना 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 तन दर तोम तनन नन नन दितर रे तोम तन दितरी रे ना दिरे ना तनु 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 तोम तना ना 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 तना तोम उदनि दनि दीम तनन देरे ना दीम तदेरे ना तनन उदनि दनि दीम तनन देरे ना दीम रे रे ना तनन तदे दानि तदेरे ना तन देरे ना दीम तनन देरे ना उदनि दनि दीम तनन देरे ना दीम तदेरे ना तनन तदे दानि तन देरे ना दीम तनन देरे ना उदनि दनि दीम
म ग रे ग म ध नि सा दीम दीम त दे दे ना दीम त ना 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 उदानी त दानी त रे दा दीम 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 दे ना त न न दे रे ना उदानी दानी दीम त न न दे रे ना दीम दे रे ना त न न उदानी तानी दीम त न न दे रे ना दीम उदानी तानी दीम त न न दे रे ना दीम उदानी तानी दीम त न न दे रे ना दीम त दे रे ना. पण ते शिक्षण तसंच अर्धवट राहिलं. पुरते 6 महिने देखील झाले नव्हते. पंडितजी मिरज सोडून निघून गेले. मला न सांगता न कळवता. हा तानपुरा देखील त्यांनी नेला नाही. दवाखान्यात शल्यक्रिया झाली, त्यात माझी आई गेली. बाबा पार खचून गेले होते. तेवढ्यात दिवाणसाहेब तातडीने मिरजेला आले. राजेसाहेबांचा खास निरोप घेऊन. आईची उत्तरक्रिया करून लगेच निघावं लागलं बाबांना. खैर बेटी, जो होना था सो हो गया, खुदा की मर्जी. बर, पण सदाशिव, या 12 वर्षात तू कुठे शिकलास? शिकणार कोणाजवळ? पंडितजींनी बांधून दिली होती तेवढीच शिदोरी. कानी पडलं तेच वारंवार रात्रंदिवस. पंडितजी तानपुरा विसरून गेले, पण त्यांचा ग्रंथ मात्र त्यांच्याच जवळ होता. अखेर बाबांनी जगाचा निरोप घेतला आणि मग मीही मिरजेचा निरोप घेऊन लगेच. पण तुला उशीर झालाय सदाशिव, फार उशीर झालाय. म्हणजे पंडितजी आहेत, पण कुठे ते कुणालाच ठाऊक नाही. शिवाय ते या संस्थानाचे राजगायकी राहिले नाहीत आता. पण मग ह्या हवेलीत आता राहतं तरी कोण? महताबे मौसिकी खासाहेब आफ्ताब हुसेन बरेली वाले या संस्थांचे नवे राजगायक. कुठे आहेत ते? त्यांच्या समोर उभा आहेस तू. माफ करा, म्हणजे मी तुम्हाला मला हाँ, बोलो बोलो बेटे, क्या मुराद है तुम्हारी? गाणं शिकायचंय. अच्छा, म्हणजे पंडितजींनी गायनाचा संन्यास घेतला हे जर खरं असेल तर आपण मला आपला शागिर्द म्हणून स्वीकाराल? क्यों नहीं? शिकण्याची एवढी आवड असणारे विद्यार्थी हे उस्तादांचं भाग्य. हमारे ये 2 भतीजे, इन्हें जबरदस्ती रियाज पे बिठाना पड़ता है कविराज. खैर, बैठो और कुछ सुनाओ. काय म्हणतात ते? खासाहेब म्हणतायत काहीतरी गाऊन दाखव. मी आता इथे हा हा, हे बघ सदाशिव, तुला येत असेल ते, येत असेल तसं गा. मला फक्त गळ्याची जात पाहिजे. तेव्हा खुल्या दिलानं खुल्या गळ्यानं गा. हे बघ, त्यांना फक्त कुठल्या जातीचा गळा आहे एवढंच बघायचं. माझाही बघितलं तर गळा दे. घे. घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, घे छंद मकरंद. प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद. मधुसेवनानंद, मधुसेवनानंद. स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद. घे छंद मकरंद, घे छंद. आ
सोडी ना ध्यास गुंजनात हा दंग गुंजनात हा दंग गुंजनात हा दंग गुंजनात हा दंग घे छंद मकरंद घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद घे छंद मकरंद घे छंद घे छंद घे छंद मकरंद प्रिय मिलिंद. बस बस, काफी हो गया. खुदा ताला ने अच्छी आवाज दी है तुम्हें. जरीना बेटी, जी अब्बाजान. या हवेलीतला आमचा कमरा कोणता आहे? आम्ही जरा आराम करावा म्हणतोय. लेकिन अब्बाजान, हा सदाशिव तुमचा शागिर्द होण्यासाठी आलाय. त्याला आधी मुमकिन नाही बेटी. सही सही पंडितजींची छाप आहे त्या पोराच्या गाळ्यात. पण तुमच्या शिकवणीमुळे ती पुसली जाणार नाही. कोवळ्या वयात घेतलेले हे संस्कार पत्थरावर कोरलेल्या लकीरीसारखे पक्के असतात बेटी. क्या आहे कविराज? याच्या वतीनं मी गुरुदक्षिणा देतो आपल्याला, पण आपण त्याला गाणं शिकवा. हा पैशाचा सवाल नाही आहे कविराज. शिवाय त्या पोराशी माझं काही वैर नाही, काही दुश्मनी नाही. पण पंडितजींची आहे. होय आहे. तूच बात छेडलीस म्हणून सांगतो. माझं वैर आहे पंडितजींच्या गायकीशी. आणि का नसावं? अरे एक नव्हे, दोन नव्हे, सतत 10 वर्ष आम्ही पराभूत झालो. पण तो पराक्रम काय पंडितजींच्या गायकीचा नव्हता. त्या गायकीच्या लोकप्रियतेचा होता. आमची गायकी काय तोलामोलाची नव्हती. होती, पण गेली 20 वर्ष या संस्थानात गायकी ऐकली ती त्यांची. गायकी मानली लोकांनी ती त्यांची. पिढ्यानपिढ्या तीच गायकी या संस्थानात पाय रोवून बसली होती. तिला आव्हान देणं ही माझी पहिली मुराद होती. आता या पोराला गाणं शिकून मी माझ्याच हातानं माझ्या छातीत खंजीर खुपसून घेऊ. उद्या तो माझा शागिर्द म्हणून जरी दरबारात गायला बसला ना, तरी लोकांना आठवण होईल पंडितजींची. खत पाणी आमचं, मशागत करायची आम्ही. अरे पण मुळातलं रोपटं त्या जातीचं. लेकिन अब्बाजान, कसा दूर करता येईल तो सूर लावण्याचा खास ढंग, तो खास लगाव. अब्बाजान, हाँ हाँ, हम जानते हैं बेटी, ये इंसाफ नहीं है, मगर हम मजबूर हैं. तुम जा सकते हो बेटे. दिवाण साहेबांनी आणलेल्या पैशातून त्या पोराला काहीतरी पैसे दे. खां साहेब, मला पैसे नको आहेत. मला जे हवंय ते. वो हम नहीं दे सकते, हमारे हाथ बंधे हैं. ठीक आहे, आपण मला शागिर्द म्हणून नाही स्वीकारू शकत हे मला समजू शकतं. पण निदान या हवेलीत अदनाबदना येण्याची परवानगी द्या. म्हणजे तुम्ही रियाज करताना मी आपला बसून एकटा ऐकत राहीन. मुमकिन नहीं. हा रियाज म्हणजे घरचा मामला है, आम महफिल नव्हे. हमारा गाना सुनना चाहते हो? हाँ. महफिल में हाजिर लगाओ. या संस्थानात आमच्या नंतरही आमची गायकी कायम राहावी ही आमची दुसरी मुराद आहे. इथे आम्ही बसू देणार फक्त घराणेदार शागिर्दांना. चांद उस्मान, जी जी जाओ तैयारी करो. खां साहेब, तुम जा सकते हो. खां साहेब, पण आपल्यासारखा कलेचा महासागर दिसत असताना. अब कह तो दिया ना एक बार, ये हो नहीं सकता, हरगिज नहीं. उठ सदाशिव. महासागर म्हणजे नुसताच प्रचंड जलाशय. तहान भागवण्यासाठी त्याचा काय उपयोग? त्यासाठी तुला एखादा लहानसा झरा शोधावा लागेल. खां साहेब, मी हात जोडून तुम्हाला. खुदा चल हाफिज. सदाशिव.
चचाजान आम्ही तयार आहोत. सुरुवात करायची चचाजान. नहीं बेटे, आज पहला दिन है यहाँ का. आज हमसे रियाज नहीं हो. रियाज नाही. चलो भागो भागो. आज रियाज होगा. चांद उस्मान, चांद उस्मान. या हवेलीतले जुने सूर जायला हवे कायमचे. बैठो. या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे.